नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे ते महाराष्ट्रात निर्माण होऊ घातलेल्या एका नव्या राजकीय समीकरणाविषयी आणि नव्या राजकीय परिस्थितीबद्दल. आपल्याला माहित आहे गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मूळची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघं एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातही पवार साहेबांनी एक विधान असं मध्यंतरीच्या काळात केलं की विरोधी बाकावर बसायचं का सत्ता पक्षात सामील व्हायचं याचा निर्णय सुप्रिया सुळेच करतील. या विधानावरनं सुद्धा खूप जोरात चर्चा सुरू झाली आणि या दोन्ही काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार अशा बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या. अजूनपर्यंत तरी काही त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे असं दिसत नाही. परंतु त्यानंतर पुन्हा एक नवीनच काय चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचंच सख्य होणार का अशी चर्चा सुरू झाली. म्हणजे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मनोमिलन करायची काही गरज आहे असं इथलाही भाग नाही फारसा. त्यांच्याशी मनोमिलन न करता सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं मनोमिलन होऊ शकतं असं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा पहिल्यांदा एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही भारतीय जनता पक्षाबरोबर होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीमध्ये सामील झाली. त्यावेळेला काही एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर फार मोठं अगदी चर्चा केली ती किंवा त्यांचा अगदी पूर्णपणे संमती घेतली ती असं नसावं असं म्हणजे एकूण ह्याच्यातनं दिसतंय. त्यामुळं महायुतीमध्ये कुणी कुणाला घ्यायचं हा निर्णय अर्थातच त्या महायुतीमधला मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षच घेणार असं एक हे उघड आहे. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला. त्या दौऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी आमदारांना म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना असं सांगितलं की जोरात कामाला लागा, कारण महायुतीमध्ये आपण सर्वात मोठे आहोत आणि त्या दृष्टीनं तुम्ही जोरात कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठं यश मिळवायचंय. यावरनं असं दिसतंय की हे नवीन समीकरण काही घडतंय का आणि त्याला थोडीशी आणि जोड अशी मिळाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार साहेब यांच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दलचं त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल खूप कौतुक केलेलं आहे. साहजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की एकदम शरद पवारांची स्तुती कशी केली त्यांनी आणि त्यातच त्यांनी एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याबद्दलची एक टिप्पणी केली. त्यामुळे ही चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. त्यामुळं आता प्रश्न असा आहे की समजा अशी कल्पना करू की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचंच मनोमिलन झालं तर काय होईल. राजकारणामध्ये काहीच 2+2 = 4 असं राजकारणात कधीच नसतं. 2+2 = 5 सुद्धा होऊ शकतं, 2+2 = 3 सुद्धा होऊ शकतं. त्यातही केंद्रामध्ये आता ऑपरेशन सिंधूर नंतर जी विविध शिष्टमंडळ खासदारांची तज्ज्ञ खासदारांची जी परदेशात आपली भारताची बाजू मांडायला सरकारनं पाठवलेली आहेत त्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार सुप्रियाताई सुळे करत आहेत. त्यामुळे सुद्धा साहजिकच ह्या चर्चेला एक थोडीशी बळकटी आली. थेट कदाचित आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सत्तेत सहभागी होईल का नाही काही सांगता येत नाही. सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल का नाही आजही काही सांगता येत नाही. नेमकं काहीच सांगता येत नाही, कारण शरद पवार यांची विधानं किंवा यांची जी काही संभाषणं असतात किंवा काही ठिकाणी ते बोलतात ते सगळंच काही आपण गृहीत धरायचं नसतं. तेही राजकारणाचाच एक भाग असतो आणि देवेंद्र फडणवीस किंवा आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा बोलतात ते सुद्धा सगळंच काही आपण गृहीत धरून चालायचं नसतं. राजकारणामध्ये काही गोष्टी अशा बोलाव्या लागतात. तर पण मात्र अशी एक चर्चा आहे की जर असं एकत्र आलेच हे समजा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हेच म्हणजे आपण काय म्हणू बायपास करून आले एकत्र म्हणजे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनाही बाजूला थोडंसं ठेवून एकत्र आले किंवा त्यांची फारशी संमती न घेता एकत्र आले तर काय होईल यातनं. तर असा एक तर्क केला जातोय की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ते अधिक जास्त चांगलं ठरणार आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्यातनं काही सत्तेची संधी पण मिळू शकेल कदाचित. परंतु हे एकत्र आल्यामुळे काय होईल की भारतीय जनता पक्षाचं जे आता
132 आमदारांचं संख्याबळ आहे ते आणखी वाढू शकतं ह्या 10 आमदारांच्या पडबळामुळं. आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावरती जे अवलंबून आहेत आता पूर्णपणे, त्याला थोडासा एक आपण काय म्हणू, त्यांना दिलासा मिळाल्यासारखा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. आपल्याला माहित असेल की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री पण होते. त्यावेळेला एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे यांचं नेतृत्व मानणारे जे शिवसेनेचे सगळे मंत्री होते, आमदार होते, हे सातत्याने एक तक्रार करायचे की अजितदादा पवार आम्हाला निधी देत नाहीत, विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देत नाहीत. त्यांनी आपल्या हातामध्ये त्याची सूत्र सगळी घेतलेली आहे. आणि शिवसेनेतून म्हणजे फूट पडण्याला, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट बाहेर पडायला अजितदादा पवार यांची ही भूमिका कारणीभूत ठरली असं मानलं जातं. आता तीच भूमिका परत एकदा अजितदादा पवार पार पाडतायत का, असा एक प्रश्न निर्माण होतोय. कारण एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे मंत्री आणि आमदार हे तक्रार करतायतच, परंतु ताज्या अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा काही आमदारांनी तक्रारी केल्या की निधी पुरेसा मिळत नाही. आणि हे खरं आहे, एकूण सगळ्या महायुतीचा विस्तार आणि त्यांच्या आमदारांची संख्या बघितली तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा फारसे निधी मिळतोय असं दिसत नाही. एकूण म्हणजे 2014 ते 2019 आणि त्याच्याही आधी म्हणजे आता जे हे निवडणूक व्हायच्या पूर्वीचं जे सरकार होतं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जसा वाटा मिळत होता आमदारांना विकास निधीचा, तसा मिळत नसावा असं एकूण त्यांच्या बोलण्याच्या सुरावरून आपल्याला लक्षात येतंय. त्यामुळं साहजिकच एक नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातून जर हे दोन्ही एकत्र आले तर आपोआपच एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार ह्या दोघांनाही शह बसू शकतो यातनं. आता आपल्याला लक्षात आलं असेल की निवडणुकीनंतर एकनाथजी शिंदे हे काहीसे नाराज होते उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते फारसं तयार नव्हते. त्यातही गृहमंत्रीपद त्यांनी मागावं, त्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात त्यांनी स्वतः काही याच्यावरचं विधान केलेलं नाही किंवा स्पष्टीकरण केलेलं नाही, परंतु असं बोललं जात होतं. परंतु नंतर ते मंत्रिमंडळात सहभागी झाले, सरकारमध्ये सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्याच वेळेला अजितदादा पवार मात्र भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आपल्याला तेव्हा दिसत होते. आणि अजितदादांच्या या भूमिकेमुळं एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेची काहीशी कोंडी झालेली होती. आता समजा जर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचं काही मनोमिलन व्हायची शक्यता वाढली तर अजितदादा पवार यांच्या सुद्धा यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी सुद्धा आता कोंडी होणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला जर हे 10 आमदार मिळाले आणि केंद्रातही 8 खासदार त्यांच्या एनडीएला मिळाले, समजा असं झालं तर आज अजून कुठेही त्याचा पत्ता नाही, कुणी स्पष्टीकरण केलेलं नाही, अधिकृतपणे काही घोषणा नाही, अशी मनोमिलन होईल का नाही ह्याच्याबद्दल काही चर्चा नाही. परंतु असं झालं तर काय होईल असा आपण विचार करतोय, एक राजकीय तर्क म्हणून आपण त्याच्यावरती बोलतोय. आणि तसं झालं तर अशी राजकारणाची परिस्थिती निर्माण होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये की एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व राजकारणातलं, राज्याच्या राजकारणातलं थोडंसं कमी होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं, शरद पवारांचं हे बळ भारतीय जनता पक्षाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मिळेल आणि त्यांना अधिक मुक्तपणे कारभार करता येईल. कारण त्यांचं बहुमताच्या ते जवळच जातात, तेवढे आमदार त्यांना 10 आमदार त्यांच्याबरोबर आले तर. आता त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्तेत वाटा मिळेल का? जयंतराव पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सत्तेमध्ये सहभाग होईल का? खासदार सुप्रियाताई सुळे ह्या केंद्रामध्ये मंत्री बनतील का वगैरे हे जर तरचे सगळे प्रश्न आहेत. मुळात अशी युती होणार का याबद्दलच अजून साशंकता आहे. अजून कुठलंही स्पष्टीकरण झालेलं नाही, त्यामुळे आज आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. परंतु हा एक डावपेचाचा भाग भारतीय जनता पक्षाचा सुद्धा असू शकतो की त्यांना यातून शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना शह द्यायमध्ये मोठं यश मिळणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा बराचसा फेरपालट होऊ शकतो असं आजचं चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचं मनोमिलन होईल का? आणि ते मनोमिलन होत असताना एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे केवळ हातावर हात ठेवून गप्प बसतील का ते पाहत? तुम्हाला काय वाटतं? आपण जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचं हे रागरंग.com हे चॅनल जे आहे ते आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.